सगळं सामान आवरायला घे, आपल्याला लगेच निघायचंय. मी नाही येणार, कारण माझी काही चूक नाहीये यात. काका, परीची खरंच काही चूक नाहीये. जे झालं ते माझ्यामुळे झालं. सुनीता कुठे आहे? आम्ही तेच विचारायला आलो होतो. कशाला हवी सुनीता तुम्हाला? तिला नथ घालायची. आपण एक डील करूया का? काय? मी जर तुम्हाला 10 लाख रुपये दिले तर सोडा सुनीताला. हवं तर जास्त पैसे घ्या. बर नाही 12 लाख द्यायचे आणि सुनीता घेऊन जायची. म्हणून मी यांच्याकडे गेले आणि वर हा एवढा सगळा गोंधळ झाला. असू दे ग, सुटलीस ना आता त्यातून. जाऊ दे. नाही, तीही सुटली आणि मीही सुटलो. अहो, इतके दिवस कमवलेली सगळी इज्जत एका फटक्यात जायची वेळ आली होती हो. दिवसभर काय काय आरोप ऐकलेत मी. हे जर अजून थोडा वेळ असंच चालू राहिलं असतं ना तर खरोखरी जीव दिला असता मी. आजी, परीचे एक आई वडील आहेत जे तिच्याकरता एवढं सगळं करतात आणि सारिकाची आई लगेच तिच्या मदतीला धावून आली. आणि माझी एक आई आहे, मला विकून पैसे कमवते. सुनीता, आता बापूसाहेब, चंद्राक्का, मामा ही नावं तुझ्या आयुष्यातून डिलीट करून टाक. नक्की काय केलं म्हणजे? बारा लाख द्यायचे आणि सुनीताला घेऊन जायचं. ओके. 12 लाख फिक्स. फिक्स. आता नो निगोशिएशन. अरे हो ना. एक मिनिट. एवढं सगळं बोलायला किती वेळ लावला? आता पैसे आणतो. ए, हा? ते बघ. इथं काय चू लिहिलंय? नाही, इथून तरी दिसत नाही. नाही ना. अरे काय तुझ्या बापाची पेंड आहे का? 12 लाख म्हणजे पेन नाही हो, झाड. पैशाचं झाड. राजकारण त्याचं नाव. मी लहान असताना आमच्या आजोबांनी आमच्या अंगणात ते लावलं होतं. मग आमच्या वडिलांनी ते वाढवलं. त्याला ना असे पैसे लागतात आणि ते असे खाली पडले की आम्ही सगळे मिळून ते खातो. माझे आमदार काडेकोडे, त्यांचा मी एकुलता एक मुलगा धनंजय काडेकोडे. काय सांगतो? परफेक्ट. 12 लाख आत्ता आणून देतो. यू नाही, मी बी येतो. काय राजकारण्यांवर माझा भरोसा नाही ना. करेक्ट करेक्ट. चला इथं मी निघते. हा, मोजून घ्या. बॅगेच्या वजनावरून सांगू शकतो रक्कम किती आहे. मोजायची गरज नाही. आईला ठीक आहे. उगाच नोटा घातल्यास यार आत. कागदाचं बी वजन कळतं आम्हाला. त्या घातल्या असते तर तेही सांगितलं असतं. ऐ, इकडे तू 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 आईला मजा आली. तुझ्यासारखं येडा हिरो पाहिला नाही मी. आणि यांच्यासारखे वेगळे सोंगाळे मी पाहिले नाही. हा? तलवारीने दाढी. तुम्ही घाबरला नाहीत का? त्यात काय घाबरायचं? यू आर सो ब्रेव रोचक. आय एम प्राऊड ऑफ यू. स्वाजी आजोबा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सुनीता इज सेफ. के कुठे? ठीक आहे कुठे? अरे काय झालंय काय? सांगतो. सुनीता, आय लव्ह यू. पण सॉरी,
आपण एकत्र नाही राहू शकत. आणि ही मस्करी नाही आहे, बट दिस रिलेशनशिप कांट वर्क. फक्त एवढंच सांगतो की माझ्याकडे 2च ऑप्शन्स होते. तुझ्या फ्रीडमसाठी पैसे किंवा आपलं हे नातं. ते पैसे कोणी दिले हे महत्वाचं नाही. मी त्यातलं तुझं फ्रीडम निवडलं. प्रेम काय ते पुन्हा तुझ्या आयुष्यात येईलच, पण ते स्वीकारण्यासाठी फ्रीडम असणं महत्वाचं आहे, नाही का? लाइफ में सब कुछ नहीं मिलता है. अगर मिलता तो लाइफ नहीं पार्टी बन जाती. काळजी घे स्वतःची. डीके. आणि मग हे असं सगळं झालं. म्हणजे डिकेनं हिला सोडले काय काय? नाही नाही, या मुलांनी तिला सोडवलं. कमाल आहे खरोखरीच. मला वाटलं नव्हतं, पण धमक आहे हा पोरांमध्ये. प्राऊड ऑफ यू. ए तू नाही ना मला असं सोडणार? नाही ग. आणि माझ्या बापाकडे कुठले आलेत 12 लाख रुपये, आणि असते तरी तिने मला दिले असते. आणि तुझी आई तुला का बरं विकेल? ए आणि विकलो तर विकत घेशील? हो मग. पण तू हे जे नेहमी करतेस ना, थालीपीठ, डोसा, दिरड, याचे एक्स्ट्रा नाही देणार मी. ए काय रे? नाही बोल. मला तुला एक विचारायचंय. यू आर सिरियस अबाउट आवर रिलेशनशिप? तुला कसं काय कळलं मी काय विचारणार आहे? जेव्हा मुलगी खूप वेळ काही बोलत नाही ना, तेव्हा ती रिलेशनशिपवरच येते. अच्छा, किती जणींचा एक्सपिरियन्स आहे? आय डोंट कीप काउंट. मी किती वेळ? लास्ट. कौतुक मी केलेलं नाहीये. मग असंच कोणीतरी लिहिलं होतं, तेव्हा फक्त वाचत होतो, बाकी काही नाही. कौतुक. एवढं काय झालं हसायला?